आपल्या सर्वांचं उस्मानाबाद न्यूज मध्ये स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहोत, ज्यामध्ये एरिया जो कोहेनूरच्या पाठीमागचा भाग आहे, आनंदनगर रामनगरच्या अलीकडचा भाग आणि DIC रोड जे आहे आपल्या पाठीमागचा त्या साइडच्या रोडच्या अलीकडला भाग, यामध्ये आज आपण आहोत। या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या ही ज्या आपण 1 ते 9 प्रभागातल्या ज्या समस्या ऐकल्या त्याच समस्या आहेत। नेमक्या ज्या नगरपालिकेमध्ये ज्या ठेकेदाराने काम केले, घंटागाडीचं जे कंत्राट आहे, नाली स्वच्छतेचं कंत्राट आहे, शहर स्वच्छतेचं कंत्राट आहे, ते काम कुठं केलं, बिलं सादर झाली, नेमकं काम कुठं केलं, अशीच परिस्थिती सगळ्या शहरात आहे। आज प्रभाग क्रमांक 10 मधल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ते पाहूयात। तुमचं भगवान देवगड, कोणता एरिया आहे, कुठं राहतो? आनंदनगर। काय समस्या आहेत नागरिकांच्या इथं ही आमची गरज झाल्यापासून नाली नीट नाही, रस्ता चांगला नाही। हे मधले रस्त्याचे त्यांनी प्लॅनिंग केलं, खोदलं आणि रस्ते खराब करून टाकले। आम्हाला पावसाळ्याचे सुद्धा जाता येत नाही बाहेर। किती वर्ष चालले? फक्त 3-4 वर्ष झाली ती, आणि नाली बंद आहे, त्याला 7 वर्ष झाली। घंटागाडी येते का रोज? घंटागाडी 8-4 दिवसाला येते। प्यायचं पाणी? हा, प्यायचं पाणी मी म्युन्सिपाल्टीचं पित नाही, माझं स्वतःचं बोर आहे। लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी वगैरे बाग बगीचा वगैरे इथं अजिबात नगरसेवक कोणी येत नाही, पुढारी कोणी येत नाही साहेब, खेळायला लहान सार्वजनिक शौचालय अजिबात नाही। 2 तारखेला मतदान होणार आहे, कसा माणूस निवडणार तुम्ही? मी म्हणतो यांच्यावर बायकॉट केलेला चांगला राहिले। सगळ्यावर इतके चांगले आहेत सगळे नगरसेवक। माझं नाव आहे संगीता जयंत शिंदे। कोणता एरिया आहे? प्रभाग क्रमांक 10। काय समस्या तिथल्या? घंटागाडी येत नाही, 10 दिवस इथं, 4-8 दिवसाला कधीतरी येते। सांगितलं की म्हणजे आम्हाला वरून पेमेंट नाही होत, नाली स्वच्छता पण होत नाहीये, नाहीये। पाणी किती दिवसाला येते? पाणी 3 दिवसाला येते, उजनीचं 3 दिवसाला, बोरचं 3 दिवसाला। म्हणजे बोरचं नगर परिषदचं बोर आहे, त्याचं 3 दिवसाला येते। काय म्हणजे काय समस्या झाली इथल्या? बाग बगीचा वगैरे आहे काय? नाही, बाग बगीचा नाही, रस्त्याची दुरुस्ती नाही, रस्ते कसली धूळ साठली आहे, रस्ते तर कसलेच नाही आहेत। आता 2 वर्ष झाले। 2 तारखेला मतदान होणार आहे, कसा निवडणार? उमेदवार कोणी निवडून जर दिला तर कोणी स्वच्छता किंवा कोणी हे करत नाही, देखरेख करत नाही। मतदानापुरतं येतात नुसते, मतदान द्या, घ्या, मतदान करा, मतदान करा, कोणी आमच्याकडे कोणा लक्ष देत द्या नाही। माझं प्रेमा जगदीश शिंदे, आनंदनगर। काय समस्या तिथल्या? काय नाही, रोड नीट नाही आहेत, नाल्याचं ब्लॉक झालेल्या काढत नाहीत, काही नाही, घंटागाडी वेळेवर येत नाही। काय तरी अशा 8-15 दिवसालाच येतात, जास्त येत नाहीत लवकर। घंटागाडी पण 15 दिवसालाच येते, आणि असं रोडवर सगळे लोक टाकतात। पाणी येतं प्यायचं पण 4-8 दिवसाला येते। उजनीचं नाही इथं काही, सार्वजनिक शौचालय वगैरे महिलांसाठी वगैरे नाही, काही नाही तसलं। आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आहे तिकडे रामनगरला आहे, इथं जवळ नाही। नाव काय? ना शांता मनोहर मैत्री। काय समस्या गल्ली तुमच्या? काही नाही, रोड बरोबर नाही, गटारी बरोबर नाही, पान ह्याच्यावर पोलवर लाईटी नाहीत। किती दिवस घंटागाडी किती दिवसाला येते? 5-6 दिवसाला येते का नाही? 8 दिवसाला, 5-6 दिवसाला। त्यांच्या पगारीच होत नाही म्हणतात, त्यांनी लोक ते काय म्हणणार। पाणी किती दिवसाला येते? पाणी आहे 4-4 दिवसाला। सार्वजनिक शौचालय वगैरे आहे जवळपास? नाही नाही नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे नाही, रामनगर। आणि लहान लेकरांना खेळण्यासाठी वगैरे आहे? नाही नाही नाही, काहीच नाही। आता कसला कसा असावा म्हणजे हे सुखसोयी केलं तर झालं त्यांनी। काय नाव आहे तुमचं? सुंदरवी सुतार, कोणता भाग आहे? आनंदनगर। काय समस्या आहे तिथल्या? आमचे रोड चांगले नाही, तर नाल्या काढायला येत नाही, तर नाल्याचं पाणी जात नाही, पाणी सगळं अडून बसतंय, पुढे जायला त्याला रस्ताच नाही काही। सगळं घराने संडास बाथरूम भरते, तर उलट पाणी येतं नालीतून, काढत नाही तर काही नाही। तर लाईटी नाही, 2 वर्ष झालं, झाडायला येत नाही तर बायका नगर परिषदच्या। रोड चांगले नाही तर लहान लेकरांना खेळण्यासाठी वगैरे आहे कुठे? काही नाही इकडे, नाही खेळण्यासाठी नाही, मंदिर नाही, काहीच नाही इकडं, कुठलीच सोय नाही, काहीच नाही।
फक्त राहतो म्हणून राहतो, असं आहे. खेड तरी जरा बरं आहे ना, अशा गल्लीमध्ये राहतो आम्ही. रत्नमाला सुभाष घोगरे, कोणता भाग आहे? आनंदनगरचा. काय समस्या तिथल्या? रस्ते नीट नाहीत, हम्म. नाली काढायला वेळेवर येत नाहीत, आले तरी बी काय अर्ध निम काढतेत, काढीत नाहीत. ह्या काही कसल्या नाल्या झाल्या त्या गवत आम्ही हाताने काढतो आमच्या नालीची, हे कसले झालेत घाणी. लहान लेकरांना खेळण्यासाठी वगैरे आहे काय? काय सुद्धा नाही आमच्या इकडे, बाग बगीचे वगैरे काहीच नाही? काहीच नाही. घंटागाडी किती झाली ते? घंटा गाडी कधी 4 दिवसाला येते, कधी 5-6 दिवस झालं येऊन गाडीला. नाली स्वच्छतेसाठी? नाली स्वच्छताला वर्ष बी येत नाहीत बघा, आणि आले तर करीत बी नाहीत स्वच्छ. 1 वर्षाने सगळा पावसाळा गेला हो का, आता आले तर एवढंच बळणी तेवढं काढायला लावलं दारापुढं, तिकडे तसंच ठेवलं त्याने. इकडचं तर आम्हीच करतो. काढलेलं नाही? नाही ना, ती काय तसंच आहे की. किती दिवस नाही जात ते? नेतच नाही ते, उलट आणि डुकर तीच मध्ये ढकलते ती घाण, लेकरांना किती घाण होते. प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आहे कुठं? इथं जवळ नाही, तिकडे लांब आहे, इथं नाही काय. पाणी किती दिवसाला येते? पाणी 5 दिवसाला 6 दिवसाला येते, 6 दिवसाला 5 दिवस. आता गेल्या रविवारी आलतं, अजून तर आलं नाही बघा, उद्या 8 दिवस होते. आता उद्या 2 तारखेला मतदान होणार आहे, कसा प्रतिनिधी असतो तुम्ही, कुणाला निवडणार आहात? आता जे चांगले करणारे असतील त्यांनाच हे करायचं. आता एवढे पाठीमागच्या नगरसेवकांनी काम केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे आता? हा, काय आता? काय आता आमचं काम आहे, करा म्हणायचं, त्यांनी हो म्हणतात, जातात, झालं पुन्हा पुढच्या वेळेला मतदानालाच येतात आम्हाला मत द्या म्हणून. स्वाती काळे. काय समस्या तिथल्या? समस्या काय नाही, इथे येते वेळेवर सगळं. काय घंटागाडी किती दिवसाला येते? घंटा गाडी येते 4-5 दिवसाला. पाणी? पाणी 6व्या दिवशी. नाली स्वच्छतेसाठी? हो येतेत. आता ते काय एवढं लक्षात नाही, पण येतेत सारखं असं. लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे आहे का कुठं? आहे की समोर गार्डन आहे, पण स्वच्छ नाही थोडं. सार्वजनिक शौचालय वगैरे आहे जवळपास? नाही इथं नाही. नगर परिषद शाळा वगैरे? शाळा आहे की 24 नंबर शाळा आहे. दवाखाना वगैरे जवळपास आहे 24 नंबरलाच. एक हे आले. काय नाव आहे तुमचं? वर्षा संतोष विरकर, कुठं राहतो? एरिया कोणता आहे? रामनगर महादेव मंदिर. काय समस्या तिथे? पाणी किती दिवसाला येते? काय पाणी 6 दिवसाला येते, कधी 7 दिवसाला येते. घंटागाडी? घंटागाडी 8 दिवसाला एकदा येते. समोर तुमच्या गार्डन आहे घराच्या? घराच्या समोर गार्डन आहे, पण गार्डनची अजिबात स्वच्छता नाहीये. नालीचं पाणी बागेमध्ये जाते, नालीचं पाणी बागेत जाते पाऊस आल्यानंतर. नालीची स्वच्छता किती दिवसाला येते? नालीची स्वच्छता तर आता बघा 15 दिवसाला, महिन्याला असं आहे. सार्वजनिक शौचालय वगैरे आहे जवळपास कुठं? नाही, लाईटी वगैरे खंबा? नाही आहेत, ते आहेत. रोड पण चांगला दिसतो? रोड पण आहे चांगला. कधी झालं रोड? 3-4 वर्ष, 4-5 वर्ष झालं. 2-3 वर्ष झालं. काय नाव आहे तुमचं? विजया खंडागळे, गल्ली कोणती? रामनगर. काय समस्या तिथल्या? पाणी किती दिवसाला येते? काय पाणी 10 दिवसाला सोडतात, तरी पण आम्हाला 3 घरं आहेत, त्या 3 घराला पुरत नाही पाणी. फक्त त्याने 1 तास सोडतं, 1 तासात किती वरची प्यायची टाकी भरती तेवढी. घंटागाडी किती दिवसाला येते? घंटा गाडी 8 दिवसाला येते. सगळी लोक त्या तिथं कचरा टाकते, त्याचा त्रास होतोय. नाली स्वच्छता? नाली स्वच्छता बी महिन्याला 15 दिवसाला येते. लहान मुलाला खेळण्यासाठी गार्डन आहे? काय गार्डन नाही, काही नाही इथं. सुईता रामनगर काय ते त्याच्यात कचरा आहे, घाण आहे, येतो काटा हिंडते ते डुकर. काहीच नाही, शौचालय वगैरे आहे का? कुठंच नाही, काहीच नाही. आरोग्य आहे 24 नंबरला. नगर परिषद शाळा वगैरे हाय, शाळा पण आणि आरोग्य एकत्रच आहे. आरोग्याला हाय सोय. 2 तारखेला मतदान होणार आहे, कसा उमेदवार असावा? हे सगळं गोरगरिबाला बघणारा, किंवा असे मागास वर्गामध्ये आहे ती लोक, की म्हणजे करून खाते ती विधवा बाया का आहे त्या ह्या गल्लीमध्ये आमच्या लय मोठ्या, त्यांची सुविधा होती. त्या विधवा बायांना थोडा हे असं काको इकडे या, आता हे तर नाही म्हणलं तर मी एक विधवा आहे, हिथे एक पोरगी आहे, हिथे एक आहे, ती एक आहे, 6 बाया आहेत त्या. त्यांना पगार वगैरे द्यावी, धुण्या भांड्याच्या बायकांना घर वगैरे काहीतरी मंजूर करावं.